रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली मार्गभक्तीचा या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करते. आपण पाहतोय जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा. आजचा अभंग क्रमांक 18. गरुडाचे वारके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखीन. बरविविया बरवंटा घर मेघा सावळा, वैजंती माळा गळा शोभे. मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ, कस्तुर्भ निर्मळ शोभे कंठी. ओथी व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगे वेल्लाळ रखुमा देवी. उद्धव क्रूर उभे दोहीकडे, वर्णिती पोवाडे सनकादे. तुका म्हणे नये आनिका सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. या अभंगाचा अर्थ असा आहे की संत शिरोगणी जगद्गुरू तुकाराम महाराज विठ्ठलाचे वर्णन करताना अभंगात म्हणतात, गरुडाचाच घोडा करून त्यावर आरूढ झालेले, कासेला पितांबर कसलेले मनोहर असे सावळे रूप मी केव्हा पाही, असे तुकाराम महाराज आतुरतेने म्हणत आहे. उत्तमातला उत्तम मेघासारखा श्यामल असणारे रूप वैजंती माळ गळ्यात घातलेले सगळेच मोठे शोभिवंत दिसत आहे. मस्तकावर कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मुकुट घातला आहे आणि गळ्यामध्ये निर्मळ असा कस्तुरबामणी शोभत आहे. ह्या देवाचे श्रीमुख सर्व सुखाने ओतलेले आहे आणि त्यांच्या वामांगी अतिशय वल्हाळ अशी रुक्मादेवी आहे. दोन्ही बाजूंनी उद्धव आणि अक्रूर उभे आहेत आणि संकादिक कीर्ती वर्णन करत आहेत. तुकाराम महाराज बरोबरच्या भक्तांना सांगतात, दुसरा कोणाही सारखा जो नाही, असा जो देव तो माझा प्रिय सखा पांडुरंग आहे, असा या अभंगाचा अर्थ आहे. असेच नवनवीन अभंग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या चॅनेलला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.